एखादी एफ-आय-आर अर्थात गुन्ह्याची तक्रार घेण्यास पोलीस नेहमीच टाळाटाळ करतात. बऱ्याच वेळा तर गुन्हा कितीही संवेदनशील असला तरी हद्दीची मर्यादा पुढे करत गुन्हा दाखलच करून घेतला जात नाही आणि तो गुन्हा हद्दीच्या भोवऱ्यात फिरत असतो. याहीपेक्षा भीषण आणि पोलिसांना हृदयच राहिले की नाही असा प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा भयंकर प्रकार पिंपरी चिंचवड शहरामध्ये घडला. त्याआधी आमच्या चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बातमी शेअर आणि लाईक नक्की करा. या संपूर्ण घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं हे देखील कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. पोलिसांच्या हद्दीचा वाद चव्हाट्यावर मांडणारा भीषण प्रकार पिंपरी चिंचवड शहरात घडला. या घटनेत पोलिसांचा हलगर्जीपणा देखील दिसून आला. कदाचित पोलिसी यंत्रणेचा अशाच प्रकारचा हलगर्जीपणा पिंपरी चिंचवड शहरामध्ये गुन्ह्यांची संख्या वाढण्यास कारणीभूत असू शकतो का, हा प्रश्नचिन्ह देखील या प्रकरणामुळे उपस्थित राहतो. पिंपरी चिंचवड शहरात प्राधिकरण परिसरात क्रिकेट मैदानावर अभिजित गोवर्धन चौधरी हा 31 वर्षीय तरुण क्रिकेट खेळताना अचानक चक्कर आल्याने खाली कोसळला. त्याच्या मित्रांनी त्याला तात्काळ निगडी येथील लोकमान्य रुग्णालयात दाखल केलं. त्यावेळी डॉक्टरांनी त्याचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला असल्याचे स्पष्ट केलं. मृत्यूनंतर निगडी पोलिसांना पंचनाम्यासाठी कळवण्यात आले. यावर पोलिसांनी ही घटना आमच्या हद्दीत येत नसल्याचे सांगत पंचनामा करण्यास नकार दिला. रावेत पोलिसांनी देखील घटनास्थळी भेट देऊन ही हद्द आमच्याकडे येत नाही, त्यामुळे पंचनामा करणार नाही असे स्पष्ट सांगितलं. शेवटी राजकीय हस्तक्षेपानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाने रावेत पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी YCM रुग्णालयात पाठवला. त्या अभियंत्याचा अचानक हार्ट अटॅकने 31व्या वर्षी मृत्यू झाला. हा धक्का त्याच्या कुटुंबियांना पचवणे अत्यंत कठीण होतं. त्यातच पोलिसी यंत्रणा हद्दीचा मुद्दा पुढे करत पंचनामा करण्यास सातत्याने नकार देत होती. या संपूर्ण घटनेने स्मार्ट पिंपरी चिंचवड शहरातील स्मार्ट पोलिसी यंत्रणेच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. प्राधिकरणमध्ये मुकबधीर शाळा जी आहे तिथं आम्ही क्रिकेट खेळण्यासाठी जमलो होतो सगळे आणि सकाळी 9 वाजल्याच्या सुमारास तो खेळायला आला होता. बट त्याला थोडासा त्रास व्हायला लागला म्हणून थोडा साईडला बसला. तो आम्हाला म्हटलं मी नाही खेळत, मी साईडला बसतो. साईडला बसलेला असतानाच आम्ही खेळत होतो. त्याला अचानकच झटका आल्यामुळे तो खाली पडला. आमच्याकडे एक जणाकडे 4 व्हीलर होती. आम्ही 4 व्हीलरमध्ये त्याला टाकून इकडे पोहोचलो. सकाळी 9:15 दरम्यान आम्ही पोहोचलो असेल. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांचं काम चालू केलं होतं. बट एक 45 मिनटामध्ये डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं की आम्ही काही त्याला वाचवू शकलो नाही. त्यांच्याकडनं डॉक्टरांनी सांगितलं की हार्ट अटॅक आला होता, सिव्हिअर अटॅक होता. सिव्हिअर अटॅकमध्ये हार्ट त्याचं बंद झालं होतं. त्याच्यामुळे त्याच्यावरती काय आम्ही हार्ट चालू करण्याचा प्रयत्न केला पण काय झालं नाही असं त्यांचं म्हणणं आहे. आम्ही तर पोलिसांशी संपर्क नाही साधला. त्याचे घरचे आले होते, त्याचा भाऊ होता. त्याच्या भावाला आम्ही कॉन्टॅक्ट करून बोलवलं होतं. तर मग त्यांनीच पुढं सगळी प्रोसिजर केली. नाव नितीन चेडे. गेल्या याच्यामध्ये अभिजित गोवर्धन चौधरी नावाचा इंजिनियर मुलगा सकाळी कंपनीच्या याच्यामधनं सगळे ग्रुप त्या ठिकाणी शनिवारी खेळायला येतात, क्रिकेट खेळायला. आणि सकाळी कामिणीच्या शेजारी जे ग्राउंड आहे त्या ग्राउंडवरती मुलं खेळत असताना ते अचानक त्याला त्रास झाला आणि तो तिथं कोसळला सकाळी 10 वाजता ग्राउंडवरती. आणि तिथनं त्याला त्याच मुलांनी इथं आल्यानंतर डॉक्टरांनी त्याला जाहीर करून टाकलं, मृत घोषित करून टाकलं की डेड बॉडी गेलेलीत म्हणून. आता सकाळी 10:15 इथं आणल्यानंतर त्या कंपनीचे असणारे इंजिनियर एक 40-50 इंजिनियर, ज्ञानदीप शाळा रुपीनगरचे असणारे प्राध्यापक, त्यांचे सगळे कर्मचारी या ठिकाणी आहेत. तिथल्या भागातले सगळे स्थानिक नेते मंडळी इथं आहेत. आणि राजकारण म्हणून नाही, याच्यामध्ये सकाळी ही जर 10 वाजता घटना घडते, आता वाजले 2, आणि याच्यामध्ये पोलीस खात्याला आमचे नगरसेवक सन्मानित धनंजय बालेकर, पंकज बालेकर किंवा प्रवीण बालेकर ह्या लोकांनी, काही शाळेच्या लोकांनी संपर्क साधल्यानंतर रावेच्या पोलीस स्टेशनला सांगितलं की ते आमची हद्द नाही. नंतर म्हणले ते निगडीच्या हद्दीमध्ये त्या ठिकाणी गेले. ते म्हणले आमची हद्द नाही. ते म्हणले देवरोडची हद्द आहे. देवरोडच्या लोकांशी कॉन्टॅक्ट केलं, ते म्हणले आमची हद्द नाही. आणि शेवट फिरून त्याच्यामध्ये आल्यानंतर मग रावेतवाले म्हणले की ते आता आमची हद्द असं निगडीवाले सांगतात. मी CPला फोन लावला, चौबे साहेबांना. त्यानंतर ॲडिशनल कमिशनर सन्माननीय परदेश साहेबांना फोन लावला, त्यांनी उचलला नाही. पण चौबे साहेब कमिशनर त्यांचा मला SMS आला की मी मिटिंगमध्ये आहे. त्यानंतर DCP गोरे मॅडमला फोन लावला, त्यांचा फोन स्विच ऑफ होता. मला सांगा, एक सर्वसामान्य जर समजायच्यातला इंजिनियर मुलगा आहे आणि सकाळी 10:15 वाजता घटना घडते, आज 2 वाजलेत, एक 400-500 लोक इथे आपण सर्वांनी पाहिलेले. म्हणजे लोकशाहीमध्ये त्या ठिकाणी काही भारत पाकिस्तानची बॉर्डर आहे का ही?
इथं जर समजा तुम्ही झिरोमध्ये त्या ठिकाणी हे केलं असतं उचललं आणि तुम्ही जर सांगितलं असतं आदेश दिला असता पोलीस खात्याने तर ताबडतोब आमची प्रक्रिया त्या ठिकाणी झाली असते. आम्ही धाराशिवला घेऊन जाणार आहे. आता मी कधी घेऊन जाणार, ट्रॅफिक, पाऊस या सगळ्या गोष्टी आता संध्याकाळी तिथे 7 वाजतील म्हणजे आम्ही करायचं काय. तर सर्वसामान्यांना वेठीत धरणारं जर समजा हे असं सरकार असेल तर ते बरोबर नाही. आमच्या याच्यामध्ये एकच म्हणणं आहे की हे गृह खातं त्या ठिकाणी या परिसरामध्ये काम करतं की बॉर्डरवरती जर समजा अशी डेड बॉडी त्या ठिकाणी ठेवत असेल आणि त्याची चेष्टा करत असेल तर हे योग्य नाही. याची जबाबदारी त्या ठिकाणी पोलीस खात्याने घ्यावी. कारण शेवटी आज आमचा तरुण सहकारी इंजिनियर मुलगा अभिजित हा गेलेला आहे आणि त्याची जबाबदारी कोण घेणार आहे. जर समजा असं जर सर्वसामान्य गरिबातला मुलगा असता तर तो संध्याकाळीच तिथे त्या ठिकाणी त्याला पोस्टमॉर्टमला न्यावा लागला असता. आता इथं आम्ही पोस्टमॉर्टमला घेऊन जाणार, मग याची सर्व जबाबदारी कोण पाहतं आहे. याच्यामध्ये जर समजा कोणं फायद्याचं काम असतं तर लगेच ताबडतोब सांगितलं ही माझी बॉर्डर आहे, ती माझी बॉर्डर, असं पोलिसामध्ये वाद झाला असता. पण ज्यावेळेस ही अशी घटना घडती, दुःखद घटना, दुर्दैवी घटना घडती, त्यावेळेस मात्र पोलीस हात वर करून सांगतात की माझी हद्द नाही आहे, ती हद्द त्या खात्याची. तर याच्यामध्ये हे बरोबर नाही. याचं या ठिकाणी आम्हाला खूप खेद वाटतो. मी खरं पाहिलं तर या गरीब मुलाला श्रद्धांजली अर्पण करताना पोलीस खात्याने याची या ठिकाणी सर्वसामान्यांची नोंद घ्यावी एवढीच आमची मागणी आहे. याच्यामध्ये झालेलं नाही, त्यांनी फोनही केला नाही, त्यांनी सांगितलं सुद्धा नाही. आणि आम्ही सारखं वारंवार फोन करतोय, धनंजय भालेकर सारखा फोन करतोय. तिथं इन्स्पेक्टर घोळवे असतील, तिकडं शिर्के इन्स्पेक्टर असतील, तो माळी इन्स्पेक्टर असेल, नेगडीचा, देवरोडचा, रावेचा, सर्व पोलीस खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना मी फोन केले. या लोकांनी त्याची सुद्धा त्या ठिकाणी कधी दखल घेतलेली नाही. मग आम्ही जायचं कोणा. आता आमच्या याच्यामध्ये चूक झालेली, आता त्यांची चूक झाली तर त्यांनी ती दुरुस्त कशी करायची. चूक झाली 4 तास झाले ना आम्ही इथं उभे, 4 तास इथं उभे, म्हणजे आम्ही करायचं काय. पोलीस खाते ते सांगते, शिर्के जे नवीन आलेले जे PSI आता ते सांगतात की मी नवीन आहे, या भागात नवीन आलो, मला काहीच माहीत नाही. ही उत्तरं त्यांनी द्यावीत. हे उत्तरं देणं ह्या पोलीस खात्याचं काम आहे का. मग तुम्ही कायसाठी इथं चार्ज घेतलेला आहे. तुम्ही त्या ठिकाणी जे काय आलेले आहे त्याला सामोरं जाऊन त्यांना मदत करावी, ही पोलीस खात्याची त्या ठिकाणी कामाची गरज आहे. ते पाहत नाही, फक्त टोलाटोली करतात. एवढं त्या ठिकाणी आम्हाला दिसतंय. नवनवीन बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.